नमस्कार मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का? गुढीपाडव्याच्या दिवशी एक असा छोटासा विधी केला जातो ज्यामुळे आपल्या मृत व्यक्तींच्या आत्म्याला शांती मिळते, असं आपल्या जुन्या परंपरेत सांगितलं जातं. पण आजकाल हा विधी फार कमी लोकांना माहिती आहे. आणि अजून एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा विधी फक्त पूजा नाही, तर तो आपल्या पूर्वजांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक मार्ग आहे. आज मी तुम्हाला सांगणार आहे गुढीपाडव्याच्या दिवशी आत्म्याला शांती मिळावी म्हणून केली जाणारी एक खास पूजा आणि त्यामागची खरी भावना. सोलापूर जिल्ह्यातील एक छोट्या गावात एक वृद्ध माणूस राहत होते. त्यांचं नाव होतं गणपतराव. गावात सगळे त्यांना खूप आदराने वागवत होते. गणपतराव दरवर्षी गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून एक छोटासा विधी करत होते. गावातील लोकांना नेहमी प्रश्न पडायचा, गणपतराव दरवर्षी गुढी उभारण्याआधी देवासमोर दिवा लावून शांत का बसतात? एकदा गावातील एका तरुणाने त्यांना विचारलं, काका, तुम्ही गुढी उभारण्याआधी इतका वेळ शांत बसता, त्याचं कारण काय? तेव्हा गणपतराव हसले आणि त्यांनी सांगितलेली गोष्ट ऐकून त्या मुलाच्या डोळ्यात पाणी आलं. गणपतराव म्हणाले, बाळा, माझे आई वडील आता या जगात नाहीत, पण मी लहान असताना गुढीपाडवा आला की माझे वडील मला सकाळी उठवायचे आणि म्हणायचे, आजचा दिवस फक्त नवीन वर्षाचा नाही, आजचा दिवस आपल्या पूर्वजांना आठवण्याचा आहे. ते म्हणायचे, ज्यांनी आपल्याला जन्म दिला, संस्कार दिले, त्यांना विसरणं म्हणजे आपल्या मुलांना विसरणं. गणपतराव त्या मुलाला सांगू लागले, गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी आंघोळ करून देवासमोर दिवा लावायचा, नंतर आपल्या गेलेल्या माणसांची आठवण करून हात जोडायचे, मनात शांतपणे प्रार्थना करायची, हे देवा, आमच्या आई वडिलांच्या आणि पूर्वजांच्या आत्म्याला शांती दे, त्यांनी दिलेले संस्कार आम्ही कधीही विसरणार नाही. यानंतर देवासमोर थोडा नैवेद्य ठेवायचा, गोड पदार्थ, फळं किंवा थोडा गूळ. ही पूजा फार मोठी नसते, पण त्यामागची भावना खूप मोठी असते. यानंतर घरासमोर गुढी उभारली जाते. गुढी म्हणजे विजय, आशा आणि नवीन सुरुवातीचं प्रतीक. गणपतराव म्हणाले, जेव्हा आपण गुढी उभारतो तेव्हा आपण देवाला सांगत असतो की आमच्या घरात आनंद राहू दे आणि आमच्या पूर्वजांचा आशीर्वाद आमच्यावर कायम राहू दे. गणपतरावांची गोष्ट ऐकून तो मुलगा खूप विचारात पडला. त्याला जाणवलं, आपण आयुष्यात पुढे जातो, मोठे होतो, पण अनेकदा आपल्याला घडवणाऱ्या माणसांना विसरतो. मित्रांनो, गुढीपाडवा हा फक्त सण नाही, तो आठवणींचा, कृतज्ञतेचा आणि नवीन सुरुवातीचा दिवस आहे. जर तुमच्या आयुष्यातही एखादी प्रिय व्यक्ती आता या जगात नसेल, तर या गुढीपाडव्याला त्यांची आठवण काढा, त्यांच्यासाठी एक छोटासा दिवा लावा आणि मनापासून प्रार्थना करा. कारण कदाचित ते आपल्याला दिसत नसतील, पण त्यांचे आशीर्वाद नेहमी आपल्यासोबत असतात. धन्यवाद.